मुलांना सुट्टी असो का घरातल्यांची फरमाईश, ही छोलेची रेसिपी तर झालीच पाहिजे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसालेदार छोले। परफेक्ट कन्सिस्टन्सीसाठी आणि चमचमीत ग्रेव्हीसाठी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2 वाटी काबुली चणे हे रात्रभर सोक करत ठेवायचे। जर वेळ असेल तर 12 तासापेक्षा पण जास्त सोक करायला ठेवले तर खूपच चांगलं। नंतर मी एक इन्फ्युजर घेतलं होतं, त्या ठिकाणी तुमच्याकडे जर कॉटनचा छोटा कपडा असेल तर तो घेतला तरी चालतं। त्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे, 2 विलायची, 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंगा ॲड करायच्या आणि मोठी मसाला विलायची ॲड करायची। सोबतच 1 चमचा चहाची पत्ती ॲड करायची। चहाच्या पत्तीमुळे छोल्याला कलर खूप छान येतो आणि मसाल्यामुळे छोल्याचा फ्लेवर खूप छान येतो। सर्व काही कुकरमध्ये काढून 1 ग्लास पाणी ॲड करायचं, त्यामध्ये 1 तेजपत्ता आणि 1 चमचा मीठ ॲड करून फक्त 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। छोले जास्त वेळ जर सोक करायला ठेवले असतील तर लवकर शिजतात। त्यातून मसाल्याची पोटली बाजूला काढून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या छोल्याला खूप छान असा कलर आलेला आहे आणि छोले एकदम परफेक्ट शिजले आहेत। एकदम पंजाबी स्टाईल छोले बनून तयार होतील। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करायचं आणि सोबतच थोडंसं हिंग ॲड करायचं, कारण छोले पचायला जड असतात। हिंग ॲड केल्यामुळे आपल्याला पचनास मदत होती। सोबतच 1 चमचा जिरे ॲड करायचे। जिरे व्यवस्थित फुलले की 2 मीडियम साईज कांदे एकदम बारीक चिरलेले मी चॉपरच्या साहाय्याने कट करून घेतले होते ते ॲड करायचे आणि त्याला 2 ते 3 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं। सोबतच 1 चमचा आले लसूण पेस्ट ॲड करायची आणि तेही कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। कांदे छानपैकी ट्रान्सपरंट आणि थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर 2 मीडियम साईज टोमॅटो, तेही चॉपरच्या साहाय्याने एकदम बारीक कट केलेले ते ॲड करायचं आणि 1 चमचा मीठ ॲड करून त्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील। टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्याला थोडा वेळ परतून घ्यायचं। जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मसाल्याला खूप छानपैकी तेल सुटलेलं आहे। ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट ॲड केलं होतं, त्यामुळे कलर खूप छान येतो। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा मी छोले मसाला ॲड केला होता। हा विकत्रीचा आहे, तुम्ही कोणताही घरचा किंवा बाहेरचा ॲड करू शकता आणि छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं ह्याला तेलामध्येच परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा खूप छान पसरतो। मिक्स करताना तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल किंवा मसाले खाली कढईला चिटकत असतील तर थोडंसं पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी परफेक्ट होण्यासाठी ह्या स्टेपमध्ये आपण बॉईल केलेले काही 1 चमचा छोले ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचं। ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे, त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही खूप छान आलून येते आणि त्याचा कलरही खूप छान येतो। मसाल्यामध्ये अशा प्रकारे छोले स्मॅश केल्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे ग्रेव्हीमध्ये वेगवेगळे होत नाही, ते पूर्ण एकजीव होऊन ग्रेव्ही खूप छान बनवून तयार होते। नंतर हे स्मॅश केलेले छोले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। गरज वाटली तर 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून परतले तरीही चालतील आणि त्यानंतर सर्व छोले जे आपण बॉईल करून घेतले होते पाण्यासहित, त्याच्यातलं पाणी कुठेही फेकून देण्याची गरज नाही, पाण्यासहित मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि छानपैकी 4 ते 5 मिनटं बॉईल येऊ द्यायचा। कलर तर तुम्ही बघूच शकता की ग्रेव्ही खूप परफेक्ट बनली आहे। आता दुसरी खूप महत्त्वाची टिप, बॉईल आल्यानंतर ह्या ठिकाणी आपण थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची। कसुरी मेथी ॲड केल्यामुळे छोले मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो। इथं आपण चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं आणि पंजाबी स्टाईल छोल्यामध्ये वरतून हा तडका खूपच छान लागतो। 1 चमचा तेलामध्ये काही अद्रक असे उभे उभे काप करून ॲड करायचे। सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्या मसाला छोल्यामध्ये ॲड करायचं। खास करून अमृतसरी स्टाईल जे पिंडी छोले असतात त्यामध्ये ही स्टेप फॉलो केली जाते। ह्या अद्रकाच्या फ्लेवरमुळे छोले मसाला आणखीनच खूप छान लागतो। आपल्या आवडीनुसार वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करून ह्याला छानपैकी डेकोरेट करायचं। एक 4 ते 5 मिनटं बॉईल आल्यानंतर तुम्ही बघू शकता की कन्सिस्टन्सी खूपच छान आहे आणि आपला छोले मसाला बनून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।